राम राम शेतकरी मंडळींनो, मी कुमार कल्याणराव भवर पाटील आज 22 नोव्हेंबर 2025 रोजी आपणा सर्वांचे आपल्या केशर आंब्याच्या बागेमध्ये स्वागत करतो। 10 बाय 15 अंतरावरती 550 केशर आंब्यांची आपण 2020मध्ये लागवड केलेली आहे। अशा पद्धतीनं आपण बघू शकता की आज रोजी जे आहे तर झाडांची जी उंची आहे ही 15 फुटापर्यंत 15 ते 18 फुटापर्यंत उंचीवरती झालेली आहे। आणि अशा पद्धतीनं दोन्ही झाडांमध्ये अंतर हे 15 फूट आपण सोडलेलं आहे। केशर आंब्यांच्या या बागेवर आपण कुठल्याही प्रकारच्या रासायनिक फवारणीचा वापर करत नाही आणि तरीही अत्यंत सुंदर पद्धतीने झाडांची ही वाढ झालेली आपल्याला दिसते। अशा पद्धतीनं आता पावसाळा संपून गेल्यानंतर आपण अंतर्गत मशागत म्हणून अगोदर रोटा हाणून घेतलेला आहे आणि रोटा मशागत झाल्यानंतर जे गवत झाडांच्या जवळ होतं त्यामध्ये कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता किंवा रासायनिक गवत नष्ट करण्याचा वापर न करता आपण लेडीजकडून किंवा जेंट्सकडून याला खुरपणी देऊन घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीनं ट्रॅक्टरने या जे बागेमध्ये जागा असते दोन्ही आंब्यांच्यामध्ये तर याचा ओलावा हटण्यासाठी आपण रोटा मारत असतो, जेणेकरून जो फुटवा आहे आंब्यांना या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागत असतो तर हा फुटवा व्यवस्थित फुटावा याकरता झाडांना वापसा येणं खूप आवश्यक असतं। तर आपण बघू शकता की अशा पद्धतीनं ही ट्रॅक्टरची मशागत आपण करून घेतो आहे। जमिनीमध्ये आपण बघू शकता की अजूनही थोडंसं मॉइश्चर पावसाळ्याचं मॉइश्चर जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतं। या पद्धतीनं जमिनीत काहीसा ओलावा अजूनही शिल्लक आहे। जरी जमीन कोरडी वाटत असली तरी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर मॉइश्चर आहे। आपण बघू शकता की हे बघा, या पद्धतीनं जमिनीमध्ये जे मॉइश्चर आहे ते काढण्यासाठी आपल्याला रोटा मारल्यानंतर यातला ओलावा कमी होतो आणि झाडांना वापसा मिळतो, जेणेकरून झाडांची जी मोहर लागण्याची प्रक्रिया आहे ही आता वेगवान होईल। ओलावा असल्यानंतर मोठ्या प्रमाणावर फुटवे ज्याला आपण मोहर म्हणतो ते लागण्याची प्रक्रिया कमी प्रमाणात होत असते। त्यामुळे चांगला मोहर फुटण्यासाठी आपल्याला जमिनीला वारंवार जो जमिनीतला ओलावा आहे तो कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल तर ते करावे लागतात। अशा पद्धतीनं चांगला झाडांची ही जी वाढ आहे तर ती आजपर्यंत सेंद्रिय खतांमुळे आपली झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला मिळत असतं। मागील वर्षी या झाडांमधून आपल्याला 3000 किलो आंबे जे आहेत तर ते मिळालेले आहेत। या आंब्यांना चांगल्या प्रतीचा भाव आपल्याला मिळाला आहे। अशा पद्धतीनं जमिनीमधून कुठल्याही प्रकारचं गवत आता आपल्याला ठेवता येणार नाही। चांगल्या प्रकारचा ज्या पावसाळ्यानंतरची जी मशागत आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण त्यावरतीच डिपेंड्स असतं की कशा पद्धतीनं या आंब्यांना मोहर लागेल। या आंब्यांवरती कुठलीही रासायनिक प्रक्रिया आपण करत नाही, त्यामुळे ही सेंद्रिय पद्धतीचे आंबे उत्पन्न देण्यासाठी खूप चांगले आपल्याला आजपर्यंतचा आपला अनुभव आहे। 2020मध्ये या झाडांची आपण लागवड केली होती। पैठण तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे ही आपली आंबा बाग आहे आणि केशर आंब्यांची ही केलेली लागवड सध्या तरी आपल्याला फायदेशीर आहे। झाडं 3 ते 4 वर्षाची झाल्यानंतर मोहर लागण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु मागील 2 वर्षांपासून आपण झाडांवरती आलेला मोठ्या झाडांवरचा मोहर ठेवतो। काही ठिकाणी तूट पडलेली होती तर त्यामध्ये आपण दुसरी झाडं पण लावलेली आहेत, ज्यामध्ये परागीकरणाची प्रक्रिया त्यामुळे चांगली होते आणि चांगलं उत्पन्न मिळतं। अशा प्रकारची झाडं खूप मोठ्या प्रमाणावर नसून काही फक्त वेगळ्या व्हरायटीची झाडं ज्याचा आपण समावेश केला आणि परागीकरणासाठी त्याचा उपयोग होतो तर ती लावलेली आहे। त्याचाही फायदा आपल्याला मिळत आहे। मोहर लागण्यासाठी पण आपल्याला कुठल्याही पद्धतीची रासायनिक फवारणी करण्याची गरज आजपर्यंत पडली नाही। रेग्युलर जो मोहर आहे तर तो आपल्याला या झाडांमध्ये लागलेला आढळतो। अशा पद्धतीनं झाडांची जी पाणी देण्याची पद्धत आहे त्यामध्ये आपण ठिबक लावलेलं आहे आणि झाडांची उंची पण आपण स्वतः प्रत्यक्ष बघू शकता की खूप चांगल्या प्रकारची ही जी वाढ आहे ती झालेली आहे। आपण उन्हाळ्याच्या अगोदर याची कटिंग पण केली होती, त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत। आणि झाडांची जी वाढ आहे आधी चारही बाजूनं आपण झाड बघू शकता की खूप सुंदर अशी झाडांची ही वाढ होताना दिसते आहे। बुंद्याची पण जी साईज आहे ती खूप चांगली अशी झालेली आहे आणि चांगलं उत्पन्न आपल्याला अपेक्षित असतं त्या पद्धतीनं आता मिळायला सुरुवात आपली झालेली दिसते। धन्यवाद।